कारलं म्हटलं की नाकं मुरडणारे देखील किलोभर कारले खाऊन मोकळे होतील, एवढंही भारी कारलं लागतंय. जराही कारलं कडू लागत नाही. तर ते कसं बनवायचं, अगोदर कारल्याला ना धुवून स्वच्छ चीर पाडून घ्यायची अशी मधून, नंतर त्याच्यात हळद मीठ घालायचं आणि कारलं वाफवून घ्यायचं एक 5 ते 6 मिनटं. तोपर्यंत आपण मसाला तयार करून घ्यायचा. एक शेंगदाणे भाजायचे, सुकं खोबरं भाजायचं, डाळवं भाजायचं, नंतर लाल मिरची आणि लसूण थोडासा भाजून घ्यायचं आणि भाजलेल्या सगळं जिन्नस मिक्सरच्या भांड्यातून वाटून घ्यायचं. त्याच्यामध्ये मीठ टाकायचं, थोडीशी कश्मीरी मिरची पावडर टाकायची आणि तेल घालायचं. थोडं हे सगळा मसाला एकजीव करून घ्यायचा. मसाला एकजीव झाल्याच्या नंतर कारल्यामध्ये सगळा मस्त दाबून असा भरायचा हा मसाला. थोडंसं तेल टाकायचं आणि मसाला भरून घेतलेली कारली आहेत ना, ज्या बाजूने मसाला भरला त्या बाजूने अगोदर भाजून घ्यायची व्यवस्थित अशी. नंतर दुसरी बाजू पलटवायची आणि दुसऱ्या बाजूने देखील व्यवस्थित असं भाजून घ्यायचं. सगळ्या बाजूने चांगलं कारलं मस्त भाजून झाल्याच्या नंतर त्याच्यावरती थोडीशी चिरलेली कोथिंबीर टाकायची. चपाती बरोबर भाकरी बरोबर मस्त कारलं हे खायचं. जरा सुद्धा कडू कारलं लागणार नाही. नक्की करून बघा.